विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी मिशन मॅक्सिमम विदर्भ अशी घोषणा केल्याचं कळतंय आणि याची खास जबाबदारी असेल ती भास्कर जाधव यांच्यावर। काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा विदर्भामध्ये शिवसेनेला मिळाव्यात यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। पुन्हा एकदा रजत आपल्या सोबत आहेत। रजत, मॅक्सिमम विदर्भ हा शिवसेनेचा प्लॅन नेमका काय आहे? नेनता जेव्हा महायुतीमध्ये शिवसेना भाजप सोबत निवडणूक लढवत होती तेव्हा विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची एक शक्ती होती। मात्र गेल्या काही वर्षात हळूहळू शिवसेनेची ती शक्ती कमी होत गेली, शिवसेना कमी जागांवर लढायला लागली। मात्र शिवसेनेला पुन्हा वैभव जो आहे तो या ठिकाणी मिळावा याच्यासाठी प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे। काल भास्कर जाधव जे विदर्भाचे संपर्क प्रमुख आहेत ते नागपुरात आले होते आणि त्यांनी पूर्व विदर्भातील मतदारसंघात शिवसेना कोणत्या जागांवर निवडणूक लढवू शकते याचा अंदाज घेतला, कार्यकर्त्यांची भेट घेतली। तेव्हा भास्कर जाधवांनी पण कार्यकर्त्यांना स्पष्ट केलं होतं की विदर्भामध्ये किमान ज्या जागांवर शिवसेना पूर्वी लढत होती त्या सर्व जागांवर आणि खास करून भाजपचे अनेक आमदार विदर्भामध्ये किंवा परंपरेने भाजप अनेक मतदारसंघांमध्ये लढत आलेली आहे। तर महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपचे किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले पाहिजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले उमेदवार उभे केले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी केली पाहिजे अशा पद्धतीची सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती आहे। आणि त्याच अनुषंगाने विदर्भावर शिवसेना बरोबर आहे, विदर्भावरती विशेष लक्ष असेल। रजत यासाठी थांबवते कारण स्वतः भास्कर जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। भास्करजी नमस्कार। मिशन मॅक्सिमम विदर्भ अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी दिल्याचं कळतंय आणि त्याची मेन जबाबदारी ही तुमच्यावर आहे। विदर्भासाठी काय प्लॅनिंग आहे शिवसेनेचं विधानसभेच्या अनुषंगानं? मॅडम असं आहे की 1990 साली आपण जर बघितलं तर पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने निवडणुका लढवल्या आणि त्यावेळेला शिवसेना भाजपा युतीमध्ये सर्वाधिक जागा ह्या शिवसेनेने निवडून आणल्या होत्या। परंतु नंतर हळूहळू भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेशी दगाबाजी केली आणि शिवसेनेच्या जागा पद्धतशीर ते पराभूत करत बसले आणि आपल्या जागा वाढवत बसले। आता जो पूर्व विदर्भाचा भाग माझ्याकडे कामाकरता आदरणीय उद्धव साहेबांनी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये एकूण 28 विधानसभेच्या जागा आहेत। या 28 जागांपैकी 14 जागा ह्या भाजपा म्हणजे त्यातल्या 12 जागा ह्या भाजपाने जिंकलेल्या आहेत आणि 2 जागा अपक्ष म्हणून शिवसेनेला सपोर्ट करणारे आमदार शिवसेनेचे होते। परंतु मध्यंतरी ते एकनाथ शिंदेबरोबर दोन्ही आमदार गेले, म्हणजे एक भंडाऱ्याचा आमदार होता, एक रामटेकचा आमदार होता, ते दोघेही तिकडे पलीकडे गेले। आता शिवसेना भाजपा युती नाही, त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला तिथं आपला जनाधार वाढवण्याची पुरेपूर संधी चालून आलेली आहे आणि हे उद्धव साहेबांनी हेरलं आणि ती जबाबदारी उद्धव साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे। वस्तुस्थिती खरी आहे। जी आभार आपले, आपण भूमिका स्पष्ट केलीत आणि बातमीवरती शिक्कामोर्तब केलं त्याबद्दल धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।